पाय ठेवला तशी लाईट गेली. मी अक्षय खवळे यांच्या इथून फुल आणलेले आहेत. तर हाय गाईज, नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचा आवडता मोसिन 07. तर आज आपण जाणार आहोत पिझ्झा आणायला. माझ्या मित्राच्या फॅमिलीला पिझ्झा खायचे, तर आपण आज पिझ्झा आणायला जाऊया. आणि पिझ्झा आमच्या गावी साईडला भेटत नाहीये, तर ते कुशेगावला भेटतात, म्हणजे 6 किलोमीटर लांब येते. तर आपण जाऊया. आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नाहीये यार माझ्या ब्लॉगला, लवकरात लवकर करा. हो काय काय होतंय आज. तर नवीन ब्लॉग आता स्टार्ट करतोय, तर करूया स्टार्ट. चला. मी अक्षय खवळे यांच्या इथून फुल आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे खूप व्हरायटी आहेत. बागा आहे, काही वेगवेगळ्या विदेशची फुले इथे येतात. हे बघू शकता, हे असे एकच आहे. हे दुसरं फुल बघू शकता, हे खूप कष्टाने लावलेले आहेत. इथं पाणी इथलं नसतं, यांना पाणी वेगळं लावत असतं. हे पाणीसाठी पाणी आम्ही अमेरिकेवरून आणतो. आणि ज्यांनी लावलेली बाग आहे ते मालकीन पुढे आहेत, ते अजून आंघोळ केलेली नाही त्यांनी, त्यामुळे दाखवू शकत नाही. तर फुल मी माझ्या आईसाठी घेत आहे. तर चला जाऊया आता. मम्मीला दिलेला आहे, मी कुठून आणले तुम्हाला ऍड्रेस सांगितलेला आहे. मम्मीच्या केसात किती मस्त दिसत आहे, मम्मी किती मस्त दिसत आहे. तर तुम्हाला आवडलं तर मला कॉल करा. तुम्हाला माझी घेऊन येईल. माझी मम्मी खूप झाली. भावाला गेला पिझ्झा आणि गेलो कॅफेत, पण काय पिझ्झा भेटला नाही, लाईट गेली. तर पाय ठेवला तशी लाईट गेली. आता लाईट कधी येईल, कधी पिझ्झा घेणार, सर्व बनवतीच लागली. माझं खूप इच्छा होती बाहेर पिझ्झा खायची, पण ती इच्छाच राहू शकते असं मला वाटतं. पण आपण प्रयत्न करूया आणि पिझ्झा आणूया. तर बघू पुढे काय होत आहे. तर आम्ही परत कॅफेत चाललो आहे. लाईट आली का बघायला, आणि आली असेल तर पटपट पिझ्झा करून घेऊ आणि जाऊया. तर बघू आपण कमिटी आहे का काय. त्याला पहिला पाठवला, नंतर मी जातो. लाईट आली का बघू. लाईट आली का, लाईट आली. हा, लाईट आलेली आहे फायनली. तर पिझ्झा सांगितलं त्यांना बनवायला, तर ते आत गेले, पिझ्झा बनवते. तोपर्यंत आम्ही बसलो असंच. हा भाऊ कसा बसलाय टापटीप. मी पण असंच बसलो खालचे रस्ते बघत. बघा किती मस्त निवड, कसं मस्त दिसत आहे बघा. तुम्ही पण घेऊन या तुमच्या मैत्रीण मित्राला. तर चला पुढे बघूया ते पिझ्झा कसे बनवतात, तुम्हाला दाखवतो. चला. पिझ्झा ओव्हनमध्ये ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण वेट करूया, बघूया काय काय येतं, कुठे काय झालं. इथं बर्थडे सेलिब्रेशनसाठी तुम्ही येऊ शकता. खूप मस्त जागा आहे. तर कसा वाटला हा कॅफे, हे बर्थडेसाठी किती मस्त आहे नाही तर मला तर असं वाटतं माझा बर्थडे इथे करावा. पण माझा बर्थडे झालेला आहे, पण पुढच्या वर्षी असं वाटतं इथेच बर्थडे करावा. किती मस्त जागा आहे, शांत एकदम, आणि मस्त डेकोरेशन आहे बाहेरून. तर तुम्हालाही इथे बर्थडे करायचा असेल, सेलिब्रेशन करायचं असेल
पिझ्झा पाहिजे असेल, कॉफी पाहिजे असेल, कोल्ड कॉफी पाहिजे असेल, एनिथिंग काही पण पाहिजे असेल इथं सगळं भेटू शकतं. तुम्ही येऊन इथं भेट द्या. आय लव कॅफे, कॅफेचं नाव आहे, खाली नंबर देतो यांचा, तुम्ही इथं कॉल करून येऊ शकता. हाँ भाई, कैसी लगी? आगे स्वाद रेट आज कॅफेत कोणी नाही, फक्त मीच आहे. कारण ब्लॉग बनवण्यासाठी मी स्पेशल आज कोणालाहीच बोललेलं नाही येतं, फक्त माझ्यासाठी. बघू शकता माझा दरारा. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. टाईम नाही आहे, तुला तुमच्याशी गप्पा मारतो. हा माझा भाव होतो, बघू शकता. भाव पिझ्झा कोणासाठी घेते? नाश्त्यासाठी. काम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. आपल्यासाठी पण काही करू शकत नाही. फक्त आपण कोण आहे? आपण फक्त हे आहे. खूप मस्त वाटतंय असं शिकून. तुम्ही पण या, भेट द्या, ट्रेन लोक घेऊन या, मैत्री सगळे घेऊन या इथे. मला हे खूप आवडलं झाडाचं, आहे ना, कसं मस्त आहे. तर तुम्हालाही आवडलं असेल, माझ्या ब्लॉगमध्ये एवढं सगळं बघितलं असेल तुम्ही, तर आवडलं तर नक्की इथे भेट द्या. शेगावच्या स्टँडपासून फक्त 10 मिनिटाचे अंतरावर येऊ शकता. मला हसत होतं, त्यांचा पत्ता देऊन आणि तुम्ही त्यांना कॉल करून डायरेक्ट तरी भेट देऊ शकता. तुम्ही या कॅफे, मस्त पाहिजे ते खाऊ शकता. खूप काय बघू शकता, पाहिजे ते खा. माझं नाव ऐकून आलं तर काय 10-15 रुपये पण होणार नाही. चीटिंग करताय तू. तुम्ही येऊ शकता, ब्लॉग बघून या, काहीतरी कमी करता. कमी नक्कीच बघा. ओके, झालेलं वाटतं. चला बघूया. इंडिकेशन आहे म्हणा. पिझ्झा घेऊन आलेला आहे, बघू शकता. दाखव ना, आम्हाला बोलून घेतला. आम्ही नाही, आमची वहिनी खाणार आहे पिझ्झा. तर आम्ही या पिझ्झासाठी खूप मेहनत केली. 6 किलोमीटर लांब आलो आणि ते पहिले तर बनवते लागलेले, लाईट नव्हते. तर फायनली आम्हाला पिझ्झा भेटलेला आहे. आता आम्ही घरी चाललोय. तर चला घरी जाऊया. पावसा पाण्याचं नको जास्त बोलाय, गाडीवर रिस्क नाही घ्यायची, मम्मी वरडेल. हमारे मतलब आपको मत सिखा. माझी गाडी आहे, माझी पिल्लो. तर हाय गाईस, आम्ही घरी आलो, पिझ्झा पण खाल्ला, खूप मस्त लागला. त्याच्यासाठी एवढी आम्ही धावपळ केली पिझ्झासाठी. आमच्या गावी साईड भेटत नाही, या बुध गावी पुशेगावला जायला लागला आम्हाला पिझ्झा आणायला. आम्ही आणलं, तुम्ही बघू शकता काय काय केलं आम्ही. तर हेच होतं ब्लॉग मध्ये की आम्हाला पिझ्झा आणायला जायचं होतं, तर आपण आणला, ते खाल्ला. तर या ब्लॉग मध्ये जेवढं तुम्हाला काही आवडलं असेल तर कमेंट मध्ये सांगू शकता. आणि ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप खूप प्रेम द्या. तर हा ब्लॉग इथे जाता संपू आपण. तर ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तुमचा आवडता मोसिन 07. लव यू, बाय.